आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. FM सुरू झालाय मॅडम. आता FM वाल्यांना माहिती नाहीये ना की तुला नक्की कोणती गाणी आवडतात, नाहीतर त्यांनी तुझ्या प्लेलिस्ट नुसार लावली असती. इतका वेळ अंतराचे नखरे सहन करणारा ध्रुव शेवटी बोललाच. तशी ती बारीक नजर करून त्याच्याकडे बघू लागली. पाठीमागे बसलेल्या रागिणीला मात्र लगेच हसू आलं. हाकाऊ कुठला, नको तिथे डोकं चालवतो, मूर्ख. ती मनात शिव्या देत होती, तर तो मात्र स्वतःच्याच हुशारीवर खुश होत चुपचाप ड्रायव्हिंग करत होता. त्याच वेळी इकडे युगा डोक्याला हात लावून रूम मध्ये बसली होती. तितक्यात दरवाजा उघडला गेला आणि एक मुलगी वाऱ्याच्या वेगाने पळतच आत आली. तिला बघताच युगाने नजर वर केली. रूपाला समोर बघताच युगाच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल आली. युगाला बघताच रूपा पळत तिच्या जवळ आली आणि तिने तिला कडकडून मिठी मारली. युगाने सुद्धा तिला गच्च मिठी मारली. कशी आहेस युगा? मी ठीक आहे. मी काय म्हणते युगा, त्या नरकापेक्षा तर हे नक्कीच बेटर असेल ना. मग सोडून दे ना सगळे विचार. तू फक्त हा मूवमेंट एन्जॉय कर. आणि आत्ताच इथे येताना बघितलंय मी, अगं किती उत्साहाने सगळे लग्नाची तयारी करतायत. रूपा तिच्यापासून बाजूला हो तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिच्याशी बोलत होती. युगाचा चेहराच सांगत होता की ती या सगळ्यामुळे खुश नाहीये. तुला काय वाटतं रूपा, हे सगळे खरंच मनापासून हे सगळं करतायत का? अगं जसं माझ्याकडे ऑप्शन नाहीये ना, तसं आता यांच्याकडे सुद्धा ऑप्शन नाहीये. आणि हे लोक ते सगळं माझ्यासाठी नाही, त्यांच्या मुलासाठी करतात. या समाजात त्यांची इज्जत टिकून राहावी म्हणून करतात. तसे सगळे चांगले आहेत, पण ज्याच्यासोबत मला आयुष्य काढायचंय त्याच्याशी मात्र माझं 1 मिनिट सुद्धा पटत नाही. कसं होणार मग माझं? तू ना नको त्यावेळी नको त्या गोष्टींचे विचार करत असतेस. बरं ते सोड रूपा, तू इथे कशी काय? आय मीन, अगं मला जिजूंचा फोन आला होता. तुला या लग्नात एकटं फील व्हायला नको म्हणून त्यांनी मला इथे बोलावून घेतलं. यार युगा, ते बाकी काहीही असू दे, पण जिजू खरंच मनाचे खूप चांगले वाटतात. वहिनी, आत येऊ का ग? जीवा, अहो या ना. वहिनी, तू प्लीज मला अहो काहो करून नको बोलूस ग. ते अहो काहो केलं ना की मला खूप एजेड झाल्यासारखं वाटतं. तू डायरेक्ट मला जीवा बोल ना, मला आवडेल. तुम्ही युगाला वहिनी म्हणालात म्हणजे तुम्ही सक्षम सरांच्या बहीण आहात का? हो, मी बहीण आहे त्याची. अहो मग नात्याने तुम्ही तिच्या नणंद लागता ना. ती कशी तुम्हाला अरे तुरे करणार? का नाही करू शकत? आणि असं कोणी म्हटलंय की अरे तुरे केल्याने रिस्पेक्ट कमी होते? वहिनी, तू मला अरे तुरे करूनच बोलायचं. तू जर मला अहो काहो केलंस ना तर मी तुला रिस्पॉन्सच देणार नाही. बरं, हा बॉक्स घे, यात हळदीचे कपडे. थोड्या वेळात ब्युटिशियन येईल तुला रेडी करायला. तोपर्यंत तू तुझं बाकी सगळं आवरून ठेव. चल बाय.
अजून मला सुद्धा आवरायचंय. निघते मी. जीवा तिथून निघून गेली. तसं रूपाने युगाच्या तोंडाकडे पाहिलं. युगा तर परत डोक्याला हात लावून बेडवर बसली होती. बघितलंस रूपा, याच सगळ्याचं दडपण आलंय अगं मला. अगं खूप मोठी फॅमिली आहे ग यांची. आणि मला विशेष तर या गोष्टीचं वाटतं ना, की इतकी मोठी फॅमिली असून सुद्धा सगळे अगदी एकमेकांना धरून राहतात. खरं सांगू का, हे बघूनच मला सगळ्यांवर डाऊट येतो अगं. मला सांग, आजकालच्या जगात कोणी इतकं एकमेकांना धरून कसं काय राहू शकतं? सगळीच माणसं इतकी प्रेमळ कशी असू शकतात? आणि ही यांची रियालिटी आहे की फक्त देखावा आहे, तेच मला कळत नाहीये अगं. युगा, तुझ्या मनातली भीती मी समजू शकते अगं. आजपर्यंत तू ज्या माणसांमध्ये वावरलीयस ते बघता तुला परक्या लोकांवर लगेच विश्वास ठेवता येणार नाही, ते मला सुद्धा कळतंय. पण अगं सगळीच माणसं सारखी नसतात युगा. या जगात जशी वाईट माणसं आहेत तशी चांगली सुद्धा माणसं आहेत. आणि मी तर म्हणते की तू सध्या या सगळ्या गोष्टींचा विचार करूच नकोस ना. जे होतंय, जसं होतंय, होऊ देत. तू फक्त समोर आलेला क्षण एन्जॉय कर. बाकी सगळं त्या परमेश्वरावर सोड. तो सगळं बघून घेईल. आत येऊ भाई? हा दर्श, ये. भाई, मोठ्या आईने तुझ्यासाठी हे पाठवलंय. काय आहे ते? अरे भाई, हळदीचे कपडे. कुठे ठेवू? तसा सक्षम एकदम शांत झाला. कालची पूर्ण रात्र तो 1 मिनिट सुद्धा झोपला नव्हता. त्यामुळे आधीच त्याचं डोकं दुखत होतं. ठेव इथे, मी बघतो नंतर. दर्शने हातातला बॉक्स बेडवर ठेवला. सक्षमला वाटलं तो बॉक्स ठेवून निघून जाईल, पण दर्श अजूनही तिथेच उभा होता. ते बघून सक्षमने त्याच्याकडे पाहिलं. व्हॉट हॅपन्ड दर्श? भाई, एक बोलू का? बोल. आय नो भाई, हे लग्न तू तुझ्या मर्जीने केलं नाहीयेस. इनफॅक्ट आता पण जे काही होतंय ते तुझ्या मर्जी विरुद्ध होतंय. बट हा रस्ता तर तूच निवडला होतास ना. मग जर चॉईस तुझी, तर आता न घाबरता तो प्रवास सुद्धा करायला हवास. फक्त एक विसरू नकोस की या प्रवासात आता तू एकटा नाहीयेस. वहिनी सुद्धा तुझ्यासोबत आहे. आय नो दर्श. बरं तू जा, माझं आवरल्यावर येतोच मी. तसा दर्श तिथून निघून गेला. तो जाताच सक्षमने हातातला लॅपटॉप बाजूला ठेवला आणि उठून त्या बॉक्स जवळ गेला. त्याने तो बॉक्स ओपन केला. त्यातल्या कपड्यांवर हात फिरवत फक्त एक सुस्कारा सोडला. इकडे बाहेर ध्रुवची गाडी घरी येऊन पोहोचली होती. अंतरा, तेवढी बॅग घेऊन ये ग तू, मी जाते पुढे. रागिनी गाडीच्या खाली उतरली आणि पुढे निघूनही गेली. अरे यार, आता याला काय झालं? सीट बेल्ट जाम झाला होता. ती प्रयत्न तर करत होती, पण तो काही निघतच नव्हता. त्याने स्वतःचा सीट बेल्ट काढला,
डोळ्यांवरचा चष्मा काढत तिच्याकडे पाहिलं. सीट बेल्ट काढण्यासाठी तिचा जो खटाटोप सुरू होता तोच बघत शांतपणे तिच्यावर नजर ठेवून होता. तिने प्रयत्न केला पण ते काही निघतच नव्हतं. तिने वैतागून त्याच्याकडे पाहिलं. तसं त्याने ओठांवर हात ठेवत तोंडापर्यंत आलेलं हसू तिथेच थांबवलं. एनी प्रॉब्लेम? दिसत नाहीये का? हा सीट बेल्ट निघत नाहीये. इतक्या मोठ्या मोठ्या गाड्या वापरता, मग सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत की नाही ते चेक करायचं ना. आल्यापासून बघतोय. तुझा आवाज थोडा जास्तच वाढलाय असं वाटत नाहीये तुला? ती त्याला उत्तर देणारच होती. तितक्यात त्याचा चेहरा तिच्या अगदी चेहऱ्यासमोर आला. तशी ती एकदम ब्लँक झाली. पाठीचा कणा एकदम ताठ झाला. तिच्या डोळ्यांमध्ये बघत त्याने एक हात तिच्या पलीकडून नेला. तसे मात्र तिने डोळे गच्च मिटून घेतले आणि सोबत श्वास सुद्धा रोखून धरला. ते बघताच तो मात्र गालात हसला. आज पहिल्यांदाच तो इतक्या जवळून तिला बघत होता. डोळे बंद केल्यामुळे तिच्या अर्धवट पापण्या डोळ्यांसोबत आत लोटल्या गेल्या होत्या. दोन्ही भुवया एकमेकांशी अगदी थोडंच अंतर ठेवून होत्या. त्या गोऱ्या चाफेकळी नाकावर खड्याची एक नाजूक मुरणी चमकत होती. हलकी गुलाबी लिपस्टिक तिच्या नॅचरल गुलाबी ओठांची रंगत अजून वाढवत होती. तिच्या चेहऱ्याकडे बघत त्याने जोरात पलीकडून तो सीट बेल्ट ओढला आणि त्या आवाजासोबत तिने लगेच तिचे डोळे उघडले. पण तो मात्र अजूनही तिच्या जवळ झुकला होता. तिने एकदा त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला त्याला दूर ढकललं. तसा तो पुन्हा त्याच्या सीटवर येऊन पडला. वद्द, पुन्हा माझ्या इतक्या जवळ यायचं नाही, समजलं? ए हॅलो, मला पण काही हौस नाही तुझ्या जवळ यायची. तुला सीट बेल्ट निघत नव्हता म्हणून मी फक्त तुझी हेल्प केली. डिक्की ओपन कर, मला बॅग काढायची आहे. आल्यापासून बघतोय नुसती आपली टिवटिव 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 लावलीये. तुला काय झालंय तरी काय ग? आधी तर अहो जाओ करून एकदम रिस्पेक्ट द्यायचीस आणि आता डायरेक्ट अरे तू रे. चल, एक वेळ मी ते समजू शकतो, पण आल्यापासून बघतोय नुसती मारक्या म्हशीसारखी लुक देतेस. सरडा पण जितक्या लवकर रंग बदलत नाही तितक्या लवकर रंग बदललेस तू. मग मी तुझं कोणतं रूप खरं मानायचं? त्या आधीचं सती सावित्रीवालं की हे आत्ताचं? हे आत्ताचं. ही आत्ताची तुझ्या समोर आहे ना, ती खरी अंतरा अजय शिंदे. मिळालं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर? मग आता उघड डिक्की. हो, म्हणजे ती सती सावित्रीवाली अंतरा तुझा सगळा ड्रामा होता तर या घरची सून होण्यासाठी, राईट? ड्रामा नव्हता तो, पण हो, तो माझा मूर्खपणा नक्कीच होता. काय करणार, प्रेम आंधळं असतं ना. बट थँक गॉड की आता मी माझ्या डोळ्यांवरची ती आंधळ्या प्रेमाची पट्टी काढून टाकली. त्यामुळे मला ना आता इथे येण्यात काही इंटरेस्ट आहे, ना या घरची सून बनण्यात. आत्याने खूप फोर्स केला म्हणून मी या लग्नासाठी आले, नाहीतर माझी इथे येण्याची अजिबात इच्छा नव्हती. ती सरळ तिथून निघून जाऊ लागली. तितक्यात त्याने तिच्या दंडाला पकडून तिला जोरात मागे ओढलं आणि दोन्ही हातांनी तिचे दंड पकडत तो रागात तिच्या डोळ्यात बघू लागला. ध्रुव, सोड मला. तो तर अशी नखरे दाखवतेस
जसं काय मी तुला प्रेमात धोका वगैरे दिलाय. सांग मला, कधी मी तुझ्याकडे त्या नजरेने बघितलं? कधी मी तुला बोललो की मी तुझ्याशी लग्न करणार आहे? कधी मी तुला बोललो की माझं तुझ्यावर प्रेम आहे? अरे घरचे मस्करीत सुद्धा जेव्हा आपला विषय काढायचे ना, तेव्हा मी तिथून निघून जायचो. घरच्यांनी कधी आपलं नाव जोडू नये म्हणून मी जास्त कधी पुण्याला सुद्धा येत नाही. काही काम असेल तरच येतो. मग का देतेस तुम्हाला हा ॲटिट्यूड? त्याने मनातली सगळी भाडास काढून टाकली. कुठली गोष्ट मनात ठेवणाऱ्यातला तो नव्हताच मुळी. जे मनात यायचं, जसं यायचं बोलून रिकामा व्हायचा. मग समोरच्याला चांगलं वाटो किंवा वाईट, त्याच्याशी त्याला काहीच घेणं देणं नसायचं. अंतरा, अगं येतेस ना? तशी इतका वेळ त्याच्या डोळ्यात बघणारी ती भानावर आली. तिने लगेच त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला जोरात मागे ढकललं. मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये ध्रुव. आता तूच ये ती बॅग घेऊन. तिने त्याच्यावर एक रागीट कटाक्ष टाकला आणि ती पळतच आत निघून गेली. अरे यार, या मुली इतक्या कॉम्प्लिकेटेड का असतात? माझी काहीच चूक नाही, तर मग मी काहीचे नखरे सहन करायचे? त्याने वैतागूनच गाडीची डिक्की ओपन केली आणि रागातच त्यातली बॅग बाहेर काढली.